नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत ऐतिहासिक ग्रंथ द बुद्धा अँड हिज धम्मा, म्हणजे मराठीमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाचं वाचन सुरू केलेलं आहे. आणि या ग्रंथाचा आज आपण तिसरा भाग आज वाचणार आहोत. आपण सर्वांनी दादाभाऊ अभंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सगळीकडे फॉरवर्ड करून या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. कारण हा ग्रंथ वाचन आहे, अनेक लोक वाचतात, परंतु या भागातून तुम्ही पुन्हा पुन्हा हा ग्रंथ ऐकू शकता. आणि मी हा केवळ वाचत नाही, तर मी समजून सुद्धा सांगतो. आपल्याला नक्कीच आवडत असेल, आपण नक्की ऐका. आणि मी तुम्हाला विनंती करतो, लाईक करा आणि सर्वांनी दादाभाऊ अभंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. आज आपण सिद्धार्थाचा विवाह, पहिल्या भागामध्ये आपण सिद्धार्थाचं पूर्वज बघितलं, जन्म बघितला. दुसऱ्या भागामध्ये आपण सिद्धार्थाचा शिक्षण, बालपण, महामायेचा मृत्यू बघितला. आणि आज आपण जे बघणार आहोत ते सिद्धार्थाचा विवाह. चला आपण सुरुवात करूया. दंडपणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी अत्यंत प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे झाडली. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमाला 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या माता पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. त्यांनी त्याला त्या स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या माता पितेच्या इच्छेत मान दिला. बघा, यशोधरा 16 वर्षाची होती आणि यशोधरा यांचे वडील यांनी तिच्यासाठी विवाहाच्यासाठी अनेकांना निमंत्रण पाठवली होती. आणि त्याचं एक निमंत्रण सिद्धार्थ गौतमाला सुद्धा पाठवण्यात आलं होतं. सिद्धार्थ गौतम याचं सुद्धा वय 16 पूर्ण होतं, यांचं सुद्धा वय पूर्ण होतं. आणि त्याचे वडील शुद्धोधन यांना सुद्धा त्यांच्या विवाहाची चिंता होती. आणि म्हणून ह्या यशोधरेच्या ह्या विवाहाच्या निमंत्रणास राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थ गौतमाला सांगितलं की तू सुद्धा भाग घे. आणि वडिलांची आज्ञा ऐकून सिद्धार्थ गौतमाने भाग घेतला. जमलेल्या सर्व युवकांमधून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. आता एवढे युवक सुद्धा जमले होते, पण एवढ्या युवकांमधून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली होती. बघा, हे खूप महत्वाचं आहे. त्याला वाटले
दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता, पण हे यशोधराचा जो हा निर्णय होता याला दंडपाणी हे प्रसन्न नव्हता. या विवाहाच्या यशस्वीबद्दल तो सांशक होता आणि हा जो विवाह आहे ह्या विवाहाविषयी ते साशक होता. त्याला वाटले सिद्धार्थाला साधू मुनीच्या सहवासाची विशेष वेळ आहे, त्याला एकलकोंडे राहणे आवडते, तो एक यशस्वी ग्रस्त कसा होऊ शकेल असा प्रश्न दंडपाणी यांनी विचारला स्वतःलाच. सिद्धार्थाखेरीज कुणालाही वारणार नाही असं निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले, साधूच्या व तपस्वींच्या सहवास राहणे हा काय अपराध आहे? यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते. आणि दंडपाणी जो यशोधराच्या वडील आहे त्याला असं वाटत होतं की सिद्धार्थ गौतम हा एकलकोंडा राहतो, साधूंच्या ऋषीमुनींच्या यांच्या सहवासात राहतो, म्हणून तर दंडपाणी यांना हा विवाह मान्य नव्हता. परंतु यशोधरा म्हणते की साधूच्या ऋषीमुनी च्या सहवास राहणं हा काय अपराध आहे का? सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणालाही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाह संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणी त्याची संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती, पण तिने तसे काही केले नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हायला लागले आणि गौतमासोबत यशोधरेसाठी अनेक असे दंडपाणी यांनी निमंत्रण पाठवले. सगळे लोक तिथे आले होते. ते म्हणले की यशोधरेने अशी निवड केली कशी, आणि म्हणून आम्हाला तुम्ही जे निमंत्रित केलेलं आहे मग आम्हाला कशाला निमंत्रित केलेलं आहे, तर यासाठी तुम्ही काहीतरी परीक्षा घ्या आणि ती परीक्षा तुम्ही धनुर्विद्याची परीक्षा घ्या. असे जमलेले जे युवक होते म्हणजे ते सुद्धा राजेच होते, राजाचे युवराज होते, त्यांनी सांगितले की तुम्ही धनुर्विद्याची परीक्षा घ्या आणि त्याच्यामध्ये कोण यशस्वी होईल ते बघा. आणि त्या युवकांच्या मागणीला दंडपाणी यशोधरेचे वडील यांनी मान्यता दिली. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता. तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याला पिता, त्याचे कुळ व सर्वात आधी यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याला सारथी छन्न यांनी आपल्या निदर्शनास आणून दिले. परंतु ही धनुर्विद्येची जी परीक्षा होती ही सिद्धार्थाला मान्य नव्हती की ही काय परीक्षा विवाहाची. परंतु त्याचा जो सारथी होता छन्न यांनी सांगितलं की जर तुम्ही ही परीक्षा दिली नाही तर तुमचं वडील आहे, तुमचे राजधानी म्हणजे तुमचं जी राज्य आहे किंवा यशोधरला आहे हिला काय वाटेल याचा जरा तुम्ही विचार करा. त्याच्या ह्या म्हणण्याचा सिद्धार्थ या मनावर फार परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचं मान्य केलं. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धाने आपली पाळी येताच आपलं कौशल्य दाखवलं. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्यांनी बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणी या दोघांनीही आनंद झाला. त्याप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर यशोधरेला एक पुत्र आला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. यशोधरेचा पुत्र म्हणजे गौतमाचा पुत्र हा राहुल असं नाव ठेवण्यात आलं. पुत्राला वाचवण्याच्या पित्याच्या योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष वाटला. कारण सिद्धार्थचा जे एकलकोंडापण होता, सिद्धार्थ जे ध्यानमग्नात असायचा, हे जेव्हा राजा शुद्धोधनाला बघितल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटायचं, दुःख वाटायचं. पण आता सिद्धार्थाचं लग्न म्हणजे विवाह झाला त्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं. म्हणजे आता सिद्धार्थ हा सांसारिक जीवनामध्ये रमेल, सांसारिक जीवन जगेल
अशा प्रकारचं राजा शुद्धोधनाला वाटत होतं. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरवला. आता असित मुनी ऋषी किंवा त्या ज्या ब्राह्मणांनी जे पहिले हे त्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता, की असित मुनी ऋषीने सांगितला होता की जर हा संसारामध्ये जर सांसारिक जीवन जगला सिद्धार्थ, तर तो सम्राट होईल, राजा सम्राट होईल. आणि जर त्यांनी ग्रहत्याग केला तर तो सम्यक संबुद्ध होईल. आणि म्हणून सिद्धार्थाने ग्रहत्याग करू नये म्हणून त्याला सुख विलासात सगळं जेवढं काय देता येईल तो देण्याचा प्रयत्न राजा शुद्धोधन हा करत होता. ते भविष्य खरं होणं म्हणून त्याने सांगितलं. हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. आता बघा, सिद्धार्थाला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. 3 ऋतूमध्ये 3 महाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी आणि एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे 3 राजमहाल विलासी जीवन उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहरी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींना युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश करून कसे करून घ्यावे याचा सुंदरीला त्यांना सल्ला देण्यास उदयीने सांगितले. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचं जीवन हे विलासात, राजविलासात मग्न व्हावं म्हणून सुंदर सुंदर अशा युवती, सुंदर सुंदर यवना अशा उदयीन हा शुद्धोधनाचा हे होता. त्याला सांगितलं की अशा प्रकारचं राजा सिद्धार्थाचं जीवन हे विलासात राहावं, त्याला बाहेरचं जग बघूच नाही, म्हणजे बाहेरचं हे वाटूच नाही, म्हणून सतत ह्या विलासी जीवनात कसा जगेल याच्यासाठी त्यांनी विविध योजना राज्य शुद्धोधनाने सुरुवात केल्या. अंतःपुरात ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीनं त्यांना राजकुमारला वश कसे करावे याची त्यांना प्रथम माहिती दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यास चतुर आहात. तुमच्यात सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबदार आहात. आणि त्याने ते जेव्हा त्या सुंदर लालना होत्या, सुंदर युवती होत्या, तर त्यांना सांगितलं का तुमच्याकडे वश कसं करायचं याचं सगळं परिपूर्ण ज्ञान आहे. मी तुम्हाला काय ते सांगत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये कुशल आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता. आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटवू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्यानं, तुमच्या नखरेलपणानं, तुमच्या शरीर सौष्ठवानं आणि अकृत्रिम आशा लावण्यानं तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. अशा प्रकारचं उदयीन त्या महिलांशी बोलतायत. आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमच्या बंदी करणे व प्रेम रजूने बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय, स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे आहे. हा तुमच्या दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवाने कठीण होते अशा एक महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशेने लाथा मारून झिटकारून आपल्या पायी लोळून घेत ठेवले होते. आणि मग उदयीन हा त्या युवतींविषयी, त्या स्त्रियांविषयी सांगतोय की स्त्रीची ताकद काय आहे, स्त्रीला
स्त्री काय करू शकते, हे सर्व ते सगळे इतिहास सांगत आहेत. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपस्रेत निमग्न असतानाही धृताच्या नावाच्या अप्सरेने 10 वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवला होता. या सारे अनेक तपस्वींना जिथे स्त्रियांनी कवडीमोल केले, जेथे यवन पुष्प प्रथमच उमलत आहेत, अशा कोमल राजकुमारीची काय कथा. म्हणजे ज्या स्त्रियांनी इतक्या महान महान तपस्वींना त्यांच्या तपस्या भंग केलेल्या आहेत, त्यांना अंकित केलेला आहे, तर राजकुमार हा कुठला आहे, त्यात तुम्ही सहज त्याला वश कराल, अशा प्रकारचं उदयीन त्या स्त्रियांना सांगत आहे. हे असं असल्यामुळे तुम्ही धीटपणाचे असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थकडून खुटणार नाही. कारण सिद्धार्थ हा ग्रहत्याग करू नये, सिद्धार्थानं हे राज्य सोडू नये, म्हणून तुम्ही अशा प्रकारचं वशीकरण करा, अशा प्रकारचं अंकित करा की सिद्धार्थ ग्रहत्याग करण्याचा विचार पण करणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. राजपुत्राला वश करण्यास स्त्रियांची अपयश. उदयीनाचे हे शब्द ज्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांच्या भ्रुकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतःपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदयनाच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व काम भावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीनीच्या कळपासमेत हत्ती जसा फिरत असतो, तशा त्या उपवनात त्या आपल्या समवेत राजपुत्रास हिंडवयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सर्व जसं अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसं शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपला भरदार व पिनस्थानांशी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अर्धरोष्टाने त्याच्या कानात पुटपुटल्या, माझं गुपित ऐकव बर का. आता ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या राजपुत्र सिद्धार्थ गौतम यांच्याशी काय काय हे करत आहेत त्या याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अदृष्टाने त्याच्या कानात पुटपुटल्या, माझं गुपित ऐकव बर का. ज्यांनी शरीरे उठण्यानी ओली झाली होती, अशा काही जणी त्याचे दोन्ही हात आतुरतेने घट्ट धरून जणू काही त्याला हुकूमच कर म्हणत होत्या, आमचा पूजाविधी इथेच करा. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक तिचे डोळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवत असताना आपली जीभ दाखवत तशी उभी होती. रात्री चमचमणाऱ्या विद्युत लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती. आता ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारे सिद्धार्थाशी त्या हावभाव करत आहेत. काही जणी आपल्या सोन्याच्या पैजणाच्या आवाज करीत होत, तल्लत वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. म्हणजे आता त्या ज्या स्त्रिया आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक हालचाली करत आहेत, नजरेने हालचाली करत आहेत, शरीराची, कपड्यांची, वस्त्रांची वेगवेगळ्या हालचाली करत आहेत, म्हणजे सिद्धार्थाला आकर्षित करण्यासाठी. दुसऱ्या काही जणी आम्र वृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोच मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. कमलाच्या ताटंब्यातून आणलेली कमल पुष्पे हातात धरलेली एक कमल नयना कमलावती पद्मादेवी सारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती. दुसरी एक सहज समजू शकेल अशा मधुर गीत हावभावपूर्ण गात
त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्र कटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही भ्रमात आहात बरं का महाराज. म्हणजे त्या ज्या स्त्रिया आहेत त्या गौतमाशी वेगवेगळे प्रकारे आकर्षित करण्यासाठी त्या स्त्रिया त्या सिद्धार्थ गौतमाशी हावभाव करत आहेत. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भुकटीची कमान आणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करत होती. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखे हलत होती अशा उत्सुक उत्फुल्ल उरोत असलेली दुसरी एक यवना त्याच्या पुढे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. म्हणजे त्या ज्या स्त्रिया आहेत त्या सिद्धार्थाशी कशा वागतात बघा. दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एका नेत्याला त्याला पुष्पहाराने बांधून ठेवले तर बाकीच्या काही जणी मधुरपण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचरू अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या. त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणारी दुसऱ्या एकीनं आंब्याच्या मोहराची डहाळी हातात धरून विषय वासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले, हे कोणतं फुल आहे, कुणाचे फुल आहे. दुसरी एक जण पुरुषी आव्हानून त्याला म्हणाली, स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा, ही पृथ्वी पादांक्रंत कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधुसुगंधी मोहराने भरलेला हा आम्रवृक्ष पहा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. बघा कशा पद्धतीनं एक प्रकारे ह्या स्त्रियांना कशा प्रकारे ह्या स्त्रिया सिद्धार्थाला वश करण्यासाठी, रम्मान राहण्यासाठी, संसारिक जीवन जगण्यासाठी कशा प्रकारच्या वेगवेगळे हावभाव करतात ते आपण ह्या बघतोय. इकडे या आणि अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजाराव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. हा आम्रवृक्षाच्या कोमल डाळीने आलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा, जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीनं शुभ्र वस्त्र परिधान करून पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला कुरवक पहा, रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काही रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि समोर अंकुरलेला हा तरुण अशोक बघा, जणू काय तुमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवार सिंधुरवराचे कुंद लागले आहेत असे हे सरोवर पहा, जणू काय शुभ्र व तलब वस्त्रांकित अशा रूप सुंदरीचं आराम घेत पहुडावी असे ते दिसत आहे. स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा. पलीकडे पाण्यात ती चक्र वाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्या तंद्रीत गात असलेल्या कोकिळतेचे ते स्वरला बायका. दुसरी कोकिळा जणू काही त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते. वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद असतानाही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न असलेल्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या प्रमदांनी प्रेम युद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. आणि ह्या ज्या स्त्रिया होत्या अनेक, त्यांनी वेगवेगळी झाडाची, फुलांची, याची त्याची अनेक प्रकारची प्रेमाचा वर्षाव राजपुत्र सिद्धार्थ गौतमावर केलेला आपल्याला दिसून येतो. तथापि अशा प्रकारचं आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र
प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही. आणि या एवढ्या सुद्धा स्त्रियांचा त्यांच्यावर एवढा हल्ला होत होता, शाब्दिक हल्ला होत होता, पण सिद्धार्थ गौतम थोडा सुद्धा त्यांच्या कुठल्याही हावभावाला बघितलं नाही, हल्ला नाही, संयम ठेवला आणि अजिबात त्यांनी म्हणजे कुठलंही हे केलं नाही, त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात आता सिद्धार्थ गौतम काय विचार करतोय बघा. या स्त्रियात अशा प्रकार कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे सौंदर्य जे जे काही आहे ते सर्व नष्ट करणारे आहेत. आणि तो सांगतोय, सिद्धार्थांचा विचार सांगतोय की हे तुमचं जे सौंदर्य आहे हे काही दिवसाचं आहे. हे सौंदर्य तुमच्या वार्धक्यामध्ये तुम्ही आज दिसता हे परिवर्तन आहे. हे तुमच्या वार्धक्यामध्ये कुठलंही सौंदर्य असणार नाही. तुम्ही ज्या सौंदर्याचा माझ्यावर प्रभाव पाडता, माझ्यावर हमला करता, पण हे काही दिवसाचं आहे. ह्याच तुम्ही ज्या आज मला तुमच्या सौंदर्याची भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहात, पण ते काही दिवसाचं आहे, परिवर्तनीय आहे. तुम्ही वार्धक्यामध्ये गेल्यानंतर हे तुमचं सौंदर्य राहणार नाही, असं सिद्धार्थ गौतम विचार करत आहे. अशा प्रकारे या स्तुती सुमनाचा वर्ष अनेक महिने तो वर्ष सारखा चालला होता, परंतु तो सफल झाला नाही. आणि राजा शुद्धोधनाने ज्या स्त्रियांचा हे केला होता तो काही सफल झाला नाही. महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत. आता महामंत्री ह्या राजपुत्राची समजूत काय घालतोय, अत्यंत महत्वाचा असा हा टॉपिक आहे, आपण हा बघूया. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयनाच्या लक्षात आले. राजनीतीतील कुशल असलेल्या उदयनाने स्वतः शेवटी राजपुत्राची बोलण्याचे ठरवले. आता उदयन हा अत्यंत हुशार असतो, अत्यंत राजनीतीमधला कुशल असतो उदयन, आणि तो आता स्वतः बोलतो जर या स्त्रियांनी जर अपयशी झाले असतील, पण आता मी स्वतः प्रयत्न करतो. राजपुत्रा एकांतात भेटून उदयन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्र भावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे, असे म्हणून उदयनाने सुरुवात केली. आणि तो म्हणतो की राजाने माझी नेमणूक केली आहे आणि म्हणून मला ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुझ्याशी बोलायच्या आहेत, असं उदयीन असा सिद्धार्थ गौतमला म्हणतो. जे अहितकारक आहेत त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहेत ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्रांची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे, त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याने रंजनही होते. आदरपूर्वक वागणूक व तिच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीचे हृदय बांधले जाते. सद्गुण खऱ्या अर्थाने प्रेमाचं कारण असतात, कारण स्त्रीला आदरभाव आवडतो. मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा, जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला, साजेशा शालीनतेला तुझ्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार? विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुकर वाटतो. विनय हा एक बहुमान अलंकार आहे. विनयापासून सौंदर्य हे पुरुषविहीन उद्यानासारखं आहे. पण केवळ विनयाचा काय उपयोग? त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे. मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहेत, मग खात्रीने तू त्याचा तिरस्कार का करावा? काम हा सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे प्रियाराधन केले. आता ते तो जे उदयहीन आहे तो सांगतो. अशाच प्रकारे अगस्त्य ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रम्मान झाला
आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेची ही तीच गत झाली. महान तपस्वी बृहस्पतीने अवतध्याची पत्नी व मळुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजला जन्म दिला. श्रेष्ठ दाता अशा चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्ध्या प्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला. आता हे जे जो उदयन आहे, जे ऋषींनी देवांनी काय काय केलेलं आहे ते विषय सांगतोय. अशाच प्रकारे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हीन श्रेयशी रथ होऊन कपिंगलाद नावाच्या पुत्रास जन्म दिला. आणि वार्धक्याने गलित गात्र झालेला असताही राजाशी असले ययाती चैत्ररथ वनात विश्राकी अप्सरेबरोबर रममान झाला. आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मूर्ती ओढावेल हे जाणून असून सुद्धा कौरव नरेश पंडू माद्रीच्या सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विशेष सुखाच्या अधीन झाला. म्हणजे काय काय झालेलं आहे त्याविषयी उदयन सांगतंय. यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभागाचा अवलंब केला, तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांना अवलंब करणे किती सुखद होईल. आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या अधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावताच तुझा हक्क आहे त्या सुखाची अपेक्षा करावी हे आश्चर्य आहे. आणि मग इथे कशा कशा प्रकारचं म्हणजे ऋषी असतील, राजा असतील, देव असतील, काय म्हणजे त्यांनी कशा प्रकारचं भोगासाठी उपभोगासाठी काय काय केलेलं आहे ते सर्व उदयन याने त्या सिद्धार्थ गौतमाला राजपुत्राला त्यांनी सांगितलेलं आहे. आता राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर. आता सिद्धार्थ गौतमाने हे उत्तर दिलेलं आहे, म्हणजे जे उदयनाने सांगितलं त्याचं उत्तर ऐका जरा. पवित्र परंपरेने समर्थलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून मेघ गर्जनेसारखे आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिलं. तर सिद्धार्थाने मेघ गर्जनेसारखं उत्तर दिलेलं आहे. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन. मी एक ऐहिक विषयाची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्याच्या गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे त्याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे श्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयोपभोगातच आनंद मानून राहणारे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे. आणि सिद्धार्थ म्हणतोय तू ज्या गोष्टी मला सांगितलेल्या आहेत, जी मला उदाहरणं दिलेली आहेत, ही जर उदाहरणं बघितली तर यांचा सगळ्यांचा नाशच झालेला आहे. कुठलंही उदाहरण घे, जेथे सर्वनाश आहे, जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मस्वयमानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मा असू शकत नाही. आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जिथे खरेपणा नसेल तिथे स्त्रीची इच्छापूर्ती व करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेल. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषय वस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशा वंचिता करून घेण्यात काय अर्थ आहे. आणि विषय वाचनेचे बळी जर एकमेकांशी फसवणूक करत लागले तर पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यातही अपत्र आहेत असं नाही का. या गोष्टी अशा विषयामुळे मला खात्री आहे
की अशा नीच विषभोगाच्या कुमारकडे तुम्हाला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनाला सांगितले, निवेदन केले. म्हणजे उदयीन याने जे सांगितलं होतं, जर हे गोष्टी एवढ्या महान म्हणजे ह्या लोकांनी केलेल्या आहेत, तर तू तर तरुण आहे, युवक आहे, तू ह्या संसारिक ह्या उपभोगणाऱ्या ह्या ज्या आहेत, तू का हे करत नाहीस? आणि त्याला उत्तर हे राजपुत्राने अत्यंत दिलेलं कणखरपणे दिलेलं आहे. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषय भोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले, तेव्हा त्याला त्या सबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विव्हळ झाला. आणि आपला मुलगा हा संसारामध्ये कशा प्रकारचा मग्न होत शकत नाही, किंवा एक प्रकारे कशा प्रकारचं एकलकोंडा राहण्याचा विचार करतोय, किंवा संसारामध्ये रुची नाही, हे बघून रात्रभर राजा शुद्धोधनाला झोप आली नाही आणि तो चिंतित झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता, त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्र्याच्या सह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ते ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले, ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली, अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युवतीचे ते अंतपूर्वक विसर्जित करण्यात आले. आता आपण या भागामध्ये काय काय बघितलेलं आहे? आपण या भागामध्ये बघितलेलं आहे की सिद्धार्थ गौतम याचा विवाह बघितलेला आहे. नंतर पुत्राला वाचवण्याच्या पित्याने काय काय योजना केल्या आहेत ते बघितलेलं आहे. तर नंतर राजपुत्राला वश करण्यास स्त्रियांचं अपयश आलेलं आहे आणि महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत आणि महामंत्र्याला राजपुत्राने जे दिलेले उत्तर, अशा प्रकारचं आपण हे बघितलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण सिद्धार्थाचा शाक्य संघात प्रवेश हा विषय घेणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण हे ऐकत जा आणि आपल्या काय सूचना असतील, आपल्या काय कमेंट्स असतील, किंवा याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे, कसं पाहिजे, हे सुद्धा आपण त्या कमेंट करा. पुन्हा एकदा दादाभाऊ अभंग या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. नमो बुद्धाय. जय भीम.